तर ना आज म्हाळा आहे घरी सासू सासऱ्यांचं. तर इथं ना मी वरण भात पुरण शिजवून घेतले. आता इथं भज्याचं पीठ मळून घेतलंय आणि हे ना पाटवडी बनवण्यासाठी मी वाटण तयार करत आहे. लसूण, जिरे आणि हिरव्या मिरच्यांचं. आणि इथं बेसन आहे ना त्याचं मी असा घोळ तयार करून घेतलाय. तर आता ही पाटवडी बनवली मी, त्याची तयार झाली, खोबरं वगैरे टाकून नाही का सेट झाली. तर आमटीची फोडणी देत होते. आता आमटी पण तयार झाली. इथं भजे, कुरवडी, पापडी हे तळून घेतलंय. तर आता निवद वगैरे बनवते. निवद तयार झालेत. 12च्या आत नैवेद्य दाखवायचं असतं त्यामुळं. तर इथं नैवेद्य बनवून घेतलेत, भात वगैरे नैवेद्य भरून घ्यायला लागले. तर म्हाळाचा ही दिवस आहेत तर ना मी दरवर्षी घालत असते असं. तर ही पाटवड्या, जर पाटवडे नाही जमले तर आळूची वडी असते, दोन्हीपैकी एक काहीतरी. तर मिक्स भाजी आहे ही, भेंडी, गवार, परत मेथी, असं शापू, अशा हिरव्या मिक्स भाज्या आहेत ह्या. त्यांचा पण नैवेद्य असतो. आणि वरण बनवलेलं आहे, भजे ठेवले तिथं. असं भरून घेते. कोण ताटासारखं भरतं, मी असं भरते बरं का. तर इथं कढी आहे, ही कढीचा नैवेद्य, कढी, भात, वरण असं असतं. तर थोडं थोडं सगळं असं नाही का दाखवून घ्यायचं. तर हे वरण आहे, सपक वरण आहे हे. थोडं थोडं टाकायचं ही नैवेद्यावर या. तर ही आमटी आहे, इथं आमटी बनवलेली आहे, येळवणीची आमटी, पुरणाच्या स्वयंपाकातली. तर पापड, कुरवडी, भजी हे सगळं घालून घेतलं. थोडंसं तूप आणि दूध पण मी घालून घेतलं आहे. तर इथं आता मिस्टर तयारी करत आहेत. समया वगैरे दिलं लावून, तेल ओततायत ते. तर हे माझे सासू सासरे आहेत.